यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण आणि त्याच्याशी संबंधित जातीय समीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला। अनेक लोकसभा मतदारसंघातील निकाल हे केवळ जातीय समीकरणामुळे बदलल्याचं चित्र ठळकपणे दिसून आलं। मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मराठा आणि ओबीसी असे सरळ सरळ दुर्गीकरण झालं होतं। दरम्यान या बदललेल्या समीकरणाचा प्रभाव राज्यात काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जाते। यंदाच्या लोकसभाप्रमाणेच विधानसभेची निवडणूक जातीपातीच्या समीकरणावर लढवली जाईल असे स्पष्टपणे दिसत आहे। तसेच विधानसभेच्या निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर पाडापाडी होण्याची आणि त्याचा फटका सर्व जातीच्या आणि सर्व पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो। त्यातही लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे एकीकरण झाल्याने अधिकाधिक मराठा उमेदवार विजयी झाले। एकूणच मराठा वर्सेस ओबीसी या संघर्षाचा नेमका कोणता उमेदवारांना फटका बसणार आहे हे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या हिंदुत्वाची लाट आल्याचं चित्र दिसत होतं। मात्र यावेळी जातीनिहाय जनगणना यामुळे बहुतांश राज्यात हिंदुत्वाचा जोर असल्याचे दिसले। त्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचे निकष लावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केल्याने राज्यात ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने आलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी जिथे मराठा विरुद्ध इतर जातींच्या उमेदवार अशी लढत झाली तिथे मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर मतदान मराठा उमेदवाराला झालेलं दिसून आलं। त्यामुळे आता विधानसभेची हाच पॅटर्न चालण्याची शक्यता आहे। त्यात ओबीसी मतांचे एकत्रीकरण झाल्यास ज्या मराठा उमेदवारांचा पराभव होण्याची शक्यता आहे त्या आमदारांपैकी पहिले आमदार आहेत ते म्हणजे माढा उमेदवार संघातील बबनराव शिंदे। सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात असलेल्या बबनराव शिंदे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताने विजय मिळवला। 2019च्या निवडणुकीत बबनराव शिंदे यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा तब्बल 68,245 मतांनी पराभव केला होता। मात्र यावेळी चित्र बदललेलं असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला आघाडी मिळाली होती। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मतदारसंघात मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी मतदारांचे प्रमाणही लक्षणीय आहे। त्यामुळे ओबीसी मतदारांना एक गट्टा मतदान केल्यास माढ्यामध्ये बबनराव शिंदे यांचा पराभव होऊ शकतो। मराठा उमेदवार विरोधात ओबीसी मतांचं एकत्रीकरण झाल्यास निकालावर परिणाम होऊ शकतो। मराठा आमदारांचा पराभव होण्याचा दुसरा मतदारसंघ म्हणजे सांगलीमधील जत विधानसभा। जतमध्ये सध्या काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत हे विद्यमान आमदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह सावंत यांनी भाजपच्या विलासराव जगताप यांचा 34,674 मतांनी पराभव केला होता। मात्र सध्याची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। ओबीसी मताचं प्रमाण हे लक्षणीय असून त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो। जतमध्ये ओबीसी मताची एकजूट झाल्याने त्याचा फटका विक्रमसिंह सावंत यांना बसू शकतो। त्यात ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास येथील लढत रंगतदार होऊ शकते। तिसरे आमदार आहेत ते म्हणजे रोहित पवार। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांचा दणदणीत पराभव करत विधानसभा गाठली होती। दरम्यान मागच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मराठा समाज आंदोलनात रोहित पवार हे सक्रिय होते। तसेच त्यावरून त्यांच्यावर काही आरोपी झाले होते। तसेच त्यांच्या वैयक्तिक भूमिकेमुळे देखील रोहित पवार यांच्या विरोधात ओबीसी मतांचं एकत्रीकरण होऊ शकतं। बीडमधील गेवराई विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण पवार यांनाही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फटका बसू शकतो। एकीकडे लक्ष्मण पवार हे भाजपात असल्यामुळे मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहे, तर दुसरीकडे ते मराठा असल्याने ओबीसी समाज त्यांना मतदान करण्याची शक्यता कमी आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी विजयसिंह पंडित यांचा 6,792 मतांनी पराभव केला होता। मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेवराईमधून शरद पवार गटाच्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती। मराठा आणि ओबीसी मधील संघर्षाचा फटका शरद पवार गटातील बडे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनाही बसू शकतो। राजेश टोपे यांनी 2019 मध्ये अवघ्या 3,409 मतांनी विजय मिळवला होता। मात्र यावेळी टोपे यांच्यासाठी ही निवडणूक थोडीशी कठीण जाणार आहे। याचं कारण म्हणजे मनोज पाटील
यांच्या आंदोलनाला राजेश टोपे यांनी बळ दिल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असण्याची शक्यता आहे। घनसंगी विधानसभा मतदारसंघातील ओबीसी मतदार हा राजेश टोपे यांच्या विरोधात एकवटण्याची शक्यता आहे। याशिवाय मराठा आणि ओबीसी संघर्षामुळे अतितटीची निवडणूक होणार आहे। आणि आणखीन एक मतदारसंघ म्हणजे परळी या मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे हेच असण्याची शक्यता आहे। आता ते मराठा जरी नसले तरी मराठा वर्सेस ओबीसी असा संघर्ष पहिल्यापासून पाहायला मिळतो। 2019 मध्ये झालेल्या लढतीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने सामने आले होते। धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र असल्याने पंकजा मुंडे यांना मोठी आघाडी मिळाली। मात्र आता परळी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाने मराठा उमेदवार दिल्यास येथील समीकरण बदलून लढत होऊ शकते किंवा या 6 विधानसभा मतदारसंघातच नाही तर इतर अनेक ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे समीकरण बदलण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी 1+ मराठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका।